Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेद. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण BMS फायनल इयर स्टुडंट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गैरिकाद्य मलहर बघायचे, जे की गैरिकाचे जे सेकंड पार्ट आहे ते आपण राहिलेले कल्प घेऊया. तर त्याच्यामध्ये पहिले येते ते म्हणजे गैरिकाद्य मलहर. आता या गैरिकाद्य मलहरमध्ये जर घटकद्रव्य जर बघितली मित्रांनो, तर त्याच्यामध्ये सुवर्णगैरिक, हरिद्रा, हरताळ आणि त्यासोबतच सिक्त तेल येते. तर आता यांचे घटकद्रव्यांचे आपण किती प्रमाणात घ्यायचे ते बघूया मित्रांनो. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर शुद्ध सुवर्ण गैरिक घ्यायचं, याच्यामध्ये हे 12 ग्रॅम घ्यायचं, हरिद्रा हे 12 ग्रॅम घ्यायचं आणि हरताळ हे जे की म्हणजे विष आहे ते 1 ग्रॅम घ्यायचं आणि सिक्त तेल हे 72 ग्रॅम घ्यायचं. अशा पद्धतीने हे घटकद्रव्य लक्षात राहू द्या. फक्त त्याच्यामध्ये 72 ग्रॅम हे सिक्त तेल आहे आणि बाकी सगळे 12 ग्रॅम आणि 1 ग्रॅम हे हरताळ आहे. अशा पद्धतीने हे लक्षात राहू द्या. आणि त्याच्यामध्ये जर केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स जर बघितले मित्रांनो, तर याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन जर बघितले तर याच्यामध्ये गैरिकाचा Fe2O3 येणार ऑकर आणि हरताळचा आर्सेनिक ट्रायसल्फेट म्हणजे AS2S3 एवढं लक्षात राहू द्या. AS2S3 हे आपण समोर उपरासामध्ये बघणारच आहोत. हरताळ म्हणजे काय. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे निर्माणविधी. आता निर्माणविधी जर बघितली मित्रांनो, तर याच्यामध्ये सर्व घटकद्रव्ये एकत्र करायचे आणि खलवयंत्रामध्ये त्यांचं चूर्ण करायचं. आता चूर्ण केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सिक्त तेल टाकायचं आणि सिक्त तेल टाकल्याच्या नंतर त्यांची मलहर पद्धतीने निर्मित करून त्यांची वरती कल्पना बनवून नंतर त्यांचं गैरिकाद्य मलहर निर्माण करायचं. अशा पद्धतीने ही निर्माणविधी सांगलेली. पुन्हा एकदा आपण निर्माणविधी बघू. सर्व घटकद्रव्ये एकत्र करायचे, खलवयंत्रामध्ये त्यांचं चूर्ण करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप सांगितलेली, चूर्णामध्ये काय करायचं, सिक्त तेल जे की आहे ते मिसळायचं आणि ते मिसळल्यानंतर मलहर बनवायचं. मलहर क्रिया करून नंतर निर्मित करून गैरिकाद्य मलहर आपल्याला निर्माण करायचं. अशा पद्धतीने ही निर्माणविधी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट ते म्हणजे फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोडायनॅमिक्स जर बघितलं मित्रांनो, तर याच्यामध्ये रसविरी विपाक लक्षात ठेवायचे. आता गैरिकाचा रस जर बघितला तर मधुर कशा आहे, मधुर विपाक आहे आणि शीतवीर आहे. त्याच्यानंतर हरिद्रा जर बघितलं मित्रांनो, तर हरिद्रा हे तिक्त कटू रस प्रधान आहे. त्याच्यामध्ये कटू विपाक आहे आणि उष्णवीर्य आहे. त्याच्यानंतर हरताळ जर बघितला तर हे कटू रस आहे, कटू विपाक आहे आणि उष्णवीर्य आहे. त्याच्यानंतर यांचे सर्वांचे घटकद्रव्य झाल्याच्या नंतर याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे मॉडर्न पार्ट. आता मॉडर्न पार्टमध्ये जर फार्माकोडायनॅमिक्स जर बघितलं तर हे गैरिकाद्य मलहर अनाल्जेसिक आहे, त्याच्यानंतर कूलिंग आहे, त्याच्यानंतर अँटीमायक्रोबियल आहे. अशा पद्धतीने ही प्रॉपर्टीज करते. आता त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं मित्रांनो, ते म्हणजे फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोकायनेटिक्समध्ये 4 स्टेप आहेत: ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिएशन. ॲब्झॉर्प्शन थ्रू GIT, डिस्ट्रीब्युशन थ्रू होल बॉडी होणार आहे की नाही, मेटाबॉलिझम थ्रू प्रायमरीली इन लिव्हर आणि एलिमिनेशन थ्रू किडनी किंवा स्किन होणार. अशा पद्धतीने ही फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला. आता त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे आमायिक प्रयोग, म्हणजे त्याला आपण थेरपेटिक यूज म्हणतो. आता थेरपेटिक यूजचा खास जर बघितलं तर कंडुग्न आहे आणि त्वकदाह. कंडुग्न आणि त्वकदाह हे 2 व्याधीमध्ये खास करून प्रामुख्याने याचा उपयोग होतो. आणि त्याच्यानंतर मात्रा जर बघितली तर हे मलहर आहे, तर याची आवश्यकतेनुसार मलहर पद्धतीने लावायचं. त्याच्यानंतर अनुपान आणि पथ्यापथ्य याच्यामध्ये नाही आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर सेवनकाल. सेवनकाल हे दिवसामध्येच वापरायला सांगितलेले आहे की नाही, म्हणजे मलहर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेले रिसर्च अपडेट. आता रिसर्च अपडेट जर बघितलं मित्रांनो, तर याचं गैरिकाद्य मलहरचं आपल्याला 100 mg किंवा 100 ml हे इफेक्टिव्ह इन कोणते म्हणजे हे एजंट्स आहेत, तर त्याच्यामध्ये इफेक्ट होतं. बॅसिलस सिरियस याच्यामध्ये यूज होते, सॅल्मोनेला टायफी आणि इस्केरिया कोलाई अशा पद्धतीने इत्यादी म्हणजे व्याधीचे शमन करण्यासाठी हे जे एजंट्स आहेत त्यांचा प्रतिकार करण्यासाठी या मलहराचा उपयोग होतो. अशा पद्धतीने हे गैरिकाद्य मलहर होतो मित्रांनो. आता त्याच्यानंतरच आपण नेक्स्टमध्ये बघू. आता त्याच्यासमोर येते मित्रांनो ते म्हणजे गैरिकाद्य गुटिकांजन. आता गैरिकाद्य गुटिकांजनाचं अर्थ जर बघितला तर याच्यामध्ये आपल्याला गुटी बनवायचे अंजनासाठी. अंजन हे विधी माहिती आहे आपल्याला, ते डोळ्यासाठी वापरतात. तर या डोळ्यासाठी व्याधीचे शमन करण्यासाठी याचा खास करून उपयोग होतो. तर आता याच्यातून आपल्याला श्लोकाद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेले, तर याचा श्लोक बघूया मित्रांनो. तर याचा श्लोक असा आहे: गैरिकम सैंधव कृष्णा तगरश्च यथोत्तरम पिष्टम द्विरांशतो विद्भव गुटिका अंजनम मिष्यते. बेशेज रत्नावली याच्यातून हा श्लोक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये गैरिक, सेंधव लवण,
कृष्णा म्हणजे पिंपळी चूर्ण आणि तगर या 4 घटक द्रव्य घेऊन त्यांचे आपल्याला गुटिका अंजन विधीप्रमाणे त्यांचं गुटिका बनवायच्या आणि त्यांचं व्याधीचे शमन करण्यासाठी खास करून प्रयत्न होतो. अशा पद्धतीने हे या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता याच्यामध्ये घटक द्रव्य जर बघितले मित्रांनो तर याच्यामध्ये 4 घटक द्रव्य येतात. एक म्हणजे शुद्ध गैरिक घ्यायचं, त्याच्यानंतर सेंधव लवण घ्यायचं, त्याच्यानंतर आपल्याला पिंपळी चूर्ण घ्यायचं आणि नंतर तगर चूर्ण घ्यायचं. तर आता याच्यामध्ये हे घटक द्रव्याची मात्रा लक्षात राहू द्या मित्रांनो. पहिले येते शुद्ध गैरिक, त्याचा 1 भाग घ्यायचं, सेंधव लवणाचा 2 भाग त्याचे दुप्पट करायचे, पिंपळी चूर्ण त्याचा दुप्पट करायचे 4 भाग आणि तगर चूर्ण हे त्याचे दुप्पट करायचे म्हणजे 8 भाग. अशा पद्धतीने हे 1, 2, 4, 8 असं लक्षात राहू द्या मित्रांनो. आता याच्यामध्ये भावना द्रव्य हेतू आजाक क्षीर सांगितलेलं आहे. आजाक क्षीर म्हणजे काय मित्रांनो, तर याच्यामध्ये बकरीचं दूध सांगितलेलं आहे, गोट्स मिल्क लक्षात राहू द्या. तर आता याच्यानंतर केमिकल कंपोजिशन जर बघितली मित्रांनो तर याच्यामध्ये Fe2O3 शुद्ध गैरिकचं येणार आणि सेंधव लवणचं NaCl सोडियम क्लोराईड येणार. तर याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट सांगितलेले ते म्हणजे निर्माण विधी. आता याच्यामध्ये निर्माण विधी जर बघितली मित्रांनो तर सर्व घटक द्रव्ये हे खलव यंत्रामध्ये एकत्र करायचे आणि आता एकत्र केल्याच्यानंतर त्यांचं चूर्ण करायचं. चूर्ण केल्याच्या नंतर त्यांचं काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला आजाक क्षीराची भावना द्यायची आणि भावना दिल्याच्या नंतर त्यांचं चांगलं मर्दन करायचं आणि ते मर्दन केलेलं ते ताम्रपत्रावर त्यांचं लेप करायचा आणि ताम्रपत्रावर लेप केल्याच्या नंतर त्यांच्या गुटिका बनवून त्यांना सूर्यप्रकाशामध्ये वाळू घालायचं आणि त्यांचं भरणीत ठेवायचं. अशा पद्धतीने हे गुटिका अंजन निर्माण होते. पुन्हा एकदा आपण बघूया. तर सर्व घटक द्रव्ये खलवयंत्रामध्ये चूर्ण करायची ही पहिली स्टेप. सेकंड स्टेप अशी सांगितलेली की आजाक क्षीराची भावना द्यायची आणि मर्दन करायचं. नंतर थर्ड स्टेप सांगितलेली त्यांना ताम्रपत्रावर लावायचं. त्याच्यानंतर चौथी स्टेप सांगितलेली गुटी किंवा वटी बनवून त्यांचं सूर्यप्रकाशामध्ये त्यांना सुकवायचं आणि लास्ट स्टेप म्हणजे भरणीत साठवायचं. अशा पद्धतीने ही निर्माण विधी होती मित्रांनो. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे कायनेटिक्स आणि फार्मेकोडायनॅमिक्स. तर फार्मेकोडायनॅमिक्स जर बघितली मित्रांनो तर याच्यामध्ये आयुर्वेदिक पार्ट रस विपाक येते. तर याच्यामध्ये शुद्ध गैरिकाचं जर बघितलं तर मधुर कषाय येते, मधुर विपाक येते आणि शीतवीर्य येते. त्याच्यानंतर पिंपळी चूर्णाचं जर बघितलं तर कटू मधुर उष्ण येते, मधुर विपाक येते, उष्ण वीर्य येते, हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर याच्या मॉडर्नचं पार्ट जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये फार्माकोडायनॅमिक्स हे अनाल्जेसिक, अँटीमायक्रोबियल, त्याच्यानंतर कूलिंग इफेक्ट, ॲस्ट्रिजंट इफेक्ट हे सगळं या गोष्टी याच्या अंतर्गत येतात. याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्यांनी सांगितलेले ते म्हणजे फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय तर ADME एवढं लक्षात राहू द्यायचं. त्याच्यामध्ये काय सांगितलेले ॲब्झॉर्प्शन थ्रू GIT, डिस्ट्रीब्युशन थ्रू होल बॉडी, मेटाबॉलिझम प्रायमरली इन लिव्हर आणि एलिमिनेशन थ्रू किडनी किंवा स्किन येते मित्रांनो. तर अशा पद्धतीने हे फार्माकोकायनेटिक्स होते. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे थेरपॅटिक युजेस. त्यालाच आपण आमयिक प्रयोग असं म्हणतो. तर हे आमयिक प्रयोग अभिष्यंदहर आहे. अभिष्यंदहर हा हमखास MCQ घेतो तर लक्षात राहू द्या. अभिष्यंदहर हे गुटिका अंजन येते. अंजन यापासून शब्द लक्षात राहू द्या अभिष्यंदहर. तर मात्राचं जर बघितलं तर याला जलासोबत आपल्याला आवश्यकतानुसार द्यावं लागतं आणि याच्यामध्ये अनुपान हे सांगितलेलं नाही. तर अनुपान नाही सांगितलेलं. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेले पथ्यापथ्य हे पण रोगानुसार सांगितलेलं. आणि त्याच्यानंतर सेवनकाल जर बघितली तर हे सेवनकाल अंजनविधी म्हणजे सकाळीच लावावं लागते, आहे की नाही. तर तशा पद्धतीने अंजनविधीनुसार सांगितलेले आणि रिसर्च अपडेट याच्यामध्ये सांगितलेलंच नाही. तर रिसर्च अपडेट नाही आणि अशा पद्धतीने हे गैरिकाद्य गुटिका अंजन होतं मित्रांनो. तर आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. हे सुव्यवस्थितपणे असंच लक्षात ठेवा आणि पेपरमध्ये पण राहू द्या. त्याच्यानंतर याची जी नोट्स आहे ते मी नोट्समध्ये प्रोव्हाइड केलेले ॲज इट इज जशात तसं. आता व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक करा आणि तुमचा सपोर्ट असू द्या मित्रांनो. असा सपोर्ट फ्युचरमध्ये पण असू द्या. त्याच्यानंतर याच्या प्लेलिस्टनुसारच तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स बघत जा. काही अडचण आली तर मेसेज करा, इंस्टाग्रामला करा, व्हॉट्सअपला करा, जिथे भेटेन तिथं मेसेज करा आणि ही आपल्या चॅनलबद्दल सर्व मित्रपरिवारांना तुमच्या सांगा. थँक्यू व्हेरी मच.